गणेशोत्सव शांततेत व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे विजापूर नाका पोलिसांचे आवाहन। येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक मांगल्य मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली। या बैठकीस विभाग 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त खिरडकर, विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस निरीक्षक वराळे तसेच विजापूर नाका पोलीस हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत गणेशोत्सव शांततेत व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा, परवानगीशिवाय डिजिटल ध्वनी प्रक्षेपकाचा वापर होणार नाही, ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून परवानगी मिळवता येईल, लेझर शोवर बंदी, पारंपरिक वाद्यांना मात्र परवानगी, वर्गणी ऐच्छिक असावी, सक्ती नको, लाइटिंग सुरक्षित पद्धतीने करावे, धार्मिक भावना दुखावणार नाही अशा पद्धतीने देखावे व उत्सव साजरा करावा, व्यसनमुक्त गणेशोत्सवाचे आयोजन करावे। बैठकीच्या माध्यमातून सर्व मंडळांना कायदेशीर नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले। सोलापूर शहर हे उत्सवप्रेमी शहर आहे आणि आतापर्यंत जेवढे पण उत्सव आजच्या काळात किंवा याच्या पाठीमागे साजरे झाले ते अतिशय शांततेने, आनंदाने आणि कायद्याच्या चाकोटीत राहून साजरे झालेले आहेत। त्याच्यामुळं हा सुद्धा सण तशाच पद्धतीने साजरा होणार याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे। कारण मला या 1.5 वर्षाच्या कालावधीत जो अनुभव आला त्याच्या करतोय। बैठकीमध्ये 2 मुद्दे रेस केले जातात की साहेब टाइम आम्हाला कुठेतरी जास्त 10 ते 12 करून द्यावा आणि दुसरा मुद्दा असतो साहेब 1 तासच्या आम्हाला 2 तास करून द्यावे आणि झाडाच्या फांद्या तुटलेल्या आहेत वाढलेल्या तर तोडाव्यात आणि खड्ड्यावरती खड्डे बुजवावे। त्याच्यापेक्षा चौथा मुद्दा अजिबातच कुठे निघत नाही। विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या मीटिंगमध्ये आलो तेव्हा पूर्ण आता सांगितल्याप्रमाणे खरंच कौतुक करायला पोलीस खात्यांचंच करायला पाहिजे। साहेब माझी प्रशासनाला एक विनंती असेल की मध्यवर्तीचे आमचे इथं शाबादी साहेब आहेतच, गेले 40 वर्षापासून या मध्यवर्तीत काम करतात त्या माणसाने, आम्ही त्यांच्या सोबत आहोत की पोलीस खात्याने ठरवलेलं आहे डॉल्बी लावलं की पुढे जात म्हणायचं नाही, 12 कधी वाजतात ते जातं आपणच बंद करून, मग त्यांना पण माहित झालं। त्यामुळे संस्कृतीचे कार्यक्रम असतात।